गुरुद्वारे आहेतच पुणे आणि पूर्ण देशातले गुरुद्वारे आहेत. जसं की लंडनचा गुरुद्वारा आहे, इकडे लाहोरचा गुरुद्वारा आहे. त्यांचे विविध प्रकारचे शस्त्र जे त्या काळामध्ये शस्त्र त्यांच्या युद्धामध्ये वापरत होते. एकदम नामांकित सगळे आयटम जे म्हणील ते खाता येतील अशी सुविधा. अंकल के नाव का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज आपण आलो मोदी ग्राउंड येथे आणि या ठिकाणी भव्य असे हिंद दी चादर हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये कसले कसले प्रकारचे नियोजन लावलेले आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा. तर मित्रांनो, पार्किंगची पण सोय तुम्हाला इथं करून देण्यात आलेली आहे, जे की तुम्ही समोर बघू शकता. 2 व्हीलर त्याचसोबत 4 व्हीलरची पण पार्किंग आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं गाड्या बसू शकतात. जसं की इथं 4 व्हीलर पण लावलेले आहेत आणि ही जे पार्किंग आहे इन्फिनिटी स्पोर्ट क्लब जे आहे त्याच्या एकदम ऑपोजिट साईडला तुम्हाला इथं पार्किंगची सोय आणि पार्किंग एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं पार्किंग लावता येते. गाडी तुमची जी पण असेल 2 व्हीलर 4 व्हीलर ॲटो ना ॲटो इथं तुम्हाला इथं पार्किंगला जागा देण्यात आलेली आहे. कार्यक्रमाच्या वाटेमध्येच आपल्याला विविध प्रकारचे इथं स्टॉल देखील आहेत, जिथे खिचडी, रसना, ज्युसेस, असं केळे हे वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सेवा म्हणून लोकांना खिचडी वाटप, रसना वाटप हे विविध प्रकारचे वाटपाचे कार्यक्रम पण आपल्याला इथं सुरुवातीला बघायला मिळालं. आणि हे जे ज्यूसेस होते ते आपण पण पिऊन बघितले, ते एकदम अप्रतिम या ज्यूसची चव होती. तुम्ही बी यात्रेला आला असेल तर हे ज्यूस पिले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर इथं विविध प्रकारचे रक्तदान शिबिर देखील भरवण्यात आले होते. आणि सुरुवातीला रोडवरती आपल्याला देवाचे घोडे हे येताना दिसले, त्यांचं पण आपण दर्शन घेतलं, त्यांनाही बघितलं किती सुंदर प्रकारे हे घोडे जे आहेत ते सजवण्यात आले होते आणि त्यांची मिरवणूक या रोडवरती काढण्यात आली होती. ग्राउंडवर जसं आपण पोहोचलो तसं इथं असंख्य लोकांची गर्दी आपल्याला इथं बघायला मिळाली, कारण की लाखोंच्या संख्येनं भाविक इथे हे कार्यक्रम बघण्यासाठी आले होते. आणि हे पण इथलं नियोजन पण इतकं अप्रतिम नियोजन, इतकं मोठा ग्राउंड, म्हणजे हा मोदी ग्राउंड जो आहे तो नांदेडमधला सर्वात मोठा ग्राउंड मानला जातो. आणि हा जो समोर दिसतो आपल्याला ते हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत, असे 3 हेलिपॅड बनवण्यात आलेले आहेत. आणि कार्यक्रमाच्या आतमध्ये जाण्यासाठी असे 3 मुख्य द्वार केलेले आहेत, ज्याचे वेगळे वेगळे नाव आहेत. जसं की आपण जे द्वार आहे श्री गुरु नानक देवजी या द्वारच्या आतमधून मध्ये एंट्री केली आणि एंट्री करताच आपल्याला इथं बॅग वगैरे सर्व चेक केले. त्या सामानमध्ये काय असे सर्व मशिनरी लावण्यात आले होते, तर आपण बॅग आपली त्या मशिनरीतून आतमधून घेतली आणि समोर गेलो. त्याचबरोबर इथं तुम्हाला आतमध्ये जाण्यासाठी डोक्यावरती कपडा बांधणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला उत्तम अशी चप्पल ठेवण्याची पण व्यवस्था इथे केलेली आहे, चप्पल घर ज्याला म्हणू शकता आपण, चप्पल जुता घर. आणि इथं लाखोंच्या संख्येनं लोक हे त्या चप्पल घरमध्ये आपली चप्पल बुटं हे सगळे व्यवस्थित ठेवू लागले. असे 4 सेक्शन केलेले आहेत चप्पल घरचे, ABCD असे 4 टोटल, एकूण 4 तिकून 4 दोन्हीकडे. हे सर्व भाविक इथं चप्पल ठेवून कार्यक्रमाकडे जाताना आपल्याला दिसतात. सोबतच इथं विविध प्रकारचे ढोल, ताशा, पथक आणि विविध प्रकारचे कार्यक्रम देखील इथं चालू आहेत. जसं की इथं नांदेडचा प्रसिद्ध असा मार्कंडे ढोल ताशा पथक देखील इथं ढोल हा वाजवण्यासाठी आला होता, त्यांची सध्या इथं तयारी चालू होती. आणि त्याचबरोबर या ग्राउंडवरती विविध प्रकारचे शाळेचे विद्यार्थी देखील आले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350वा शहीदी समागम विरासते सिख हा एक पेंडॉल मोठा लावण्यात आला होता. या पेंडॉलमध्ये आपल्याला त्यांचे विविध प्रकारचे शस्त्र जे त्या काळामध्ये शस्त्र त्यांच्या युद्धामध्ये वापरत होते ते शस्त्रांचं प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात होतं. आणि त्याचबरोबर शस्त्रामध्ये तुम्ही बघू शकता इथं वेगळ्या वेगळ्या साईजमधले वेगळ्या वेगळ्या आकारचे तलवार, त्याचबरोबर जो बाण असतो बाण, अशी विविध प्रकारचे शस्त्र, त्याची माहिती पण सोबत इथं दिली होती. त्याचबरोबर इथे त्यांचे जुने जे इतिहास आहेत आणि इतिहासातले जे ठिकाण आहेत त्याचे पण प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आले होते. त्यांचे जुने जुने गुरुद्वारे कोणत्या कोणत्या ठिकाणी ठेवले, त्याचं नाव काय, त्याचा पूर्ण इतिहास इथे डिस्प्ले करण्यात होता लाईट वगैरे लावून. त्याचबरोबर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांची देखील फोटो आणि त्यांची माहिती, असे विविध प्रकारची देखील माहिती या ठिकाणी ठेवण्यात आली होती. आणि ही माहिती बघण्यासाठी लाखो संख्येमध्ये लोकांची गर्दी झाली होती.
हात लावू नका करून. थोडी माहिती देता येईल का तुम्हाला? हे भारतामधले तर गुरुद्वारे आहेतच पूर्ण आणि पूर्ण देशातले गुरुद्वारे आहेत. जसं की लंडनचा गुरुद्वारा आहे, इकडे लाहोरचा गुरुद्वारा आहे. हे सगळे गुरुद्वारे आहेत पूर्ण देशातले पूर्ण देशातले गुरुद्वारे आहेत. प्रदर्शनकारांच्या माहितीनुसार हे जे समोर गुरुद्वारे आहेत ते भारतातलेच नसून तर पूर्ण देशामध्ये जे गुरुद्वारे आहेत त्यांची माहिती या ठिकाणी दिली होती आणि सोबतच त्यांची लिपिक, त्यांचे ग्रंथ सोबत वेगळ्या वेगळ्या ठिकाणचे गुरुद्वारे, जसा हा गुरुद्वारा लाहोरचा गुरुद्वारा आहे जे सध्या पाकिस्तानमध्ये आहे. आणि असेच विविध प्रकारचे गुरुद्वाऱ्यांची माहिती, त्यांची पादुका हे सर्व प्रदर्शनमध्ये ठेवण्यात आले होते. आणि समोर जसं जसं आपण बघत जातो तसं तसं त्यांच्या गुरुंची पण माहिती, त्यांची लिपिकची माहिती हे सर्व प्रदर्शनमध्ये ठेवण्यात आलं होतं. हे सर्व त्यांचे इतिहास प्रदर्शन बघून आपण समोर आलो तर जे की श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचं मुख्य दरबार, त्या दरबारमध्ये आपण आलोत. आणि दरबारामध्ये लाखोंच्या संख्येनं हे जे भाविक आहे डोक्यावरती परणा दस्ती हे बांधून हे दरबार बघण्यासाठी आले होते. आणि या ठिकाणी खूपच उत्तम आणि सुंदर असं सजावट आपल्याला बघायला मिळाली. दरबारची सजावट तर खूपच भारी होती, कारण की वरती झुंबर, साईडला लाइटिंग, पडदे, आकर्षक आता दरबार ठेवण्यात आलं होतं. त्याचबरोबर इथं बसण्याची पण उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आली होती. विविध प्रकारचे सोफ्याचे गद्दे वगैरे हे सर्व काही इथं टाकून लोकांना बसण्यासाठी सोय केली होती. बाबाजीचं दरबार बघून त्यांचं दर्शन घेऊन आपण थेट लंगर साहेबकडे निघालो, जिथे की विविध प्रकारचे लंगर लावण्यात आले होते. टोटल 8 लंगर या ठिकाणी लावण्यात आले होते आणि त्यांना विविध गुरूंचे नावं दिलेत. त्याचबरोबर या लंगरमध्ये उत्तम अशी सोय आपल्याला बघायला मिळाली. त्याचबरोबर इथं लाखोंच्या संख्येने लोक लंगरचा स्वाद घेताना आपल्याला बघायला मिळालं, कारण की एका पेंडॉलमध्ये जवळपास 4 ते 5 हजार लोक एकदाच जेवण करू शकतात अशी उत्तम सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि जेवणामध्ये आपल्याला इथे खूपच चांगले पदार्थ बघायला मिळाले, जसं की स्वीटमध्ये इथं खीर होती, त्याचबरोबर इथं राईस, फुलका, चण्याची भाजी, त्याचबरोबर गोबीची भाजी अशी विविध प्रकारचे पदार्थ, उत्तम पदार्थ इथं ठेवण्यात आले होते. लंगरमध्ये जेवण करून आपण या लंगरच्या किचनमध्ये गेलो आणि या ठिकाणी बघतो तर खूपच मेहनतीनं आणि खूपच श्रद्धेनं काम चालू होतं. आणि कारण की लाखो लोकांचं स्वयंपाक बनवणं हे सोपं नसतं, तर इथे खूपच मोठ्या मोठ्या साईजमध्ये इथे मोठे कढई, भगोने, या ह्याच्यामध्ये क्विंटलचे असे भगोने कढई आहेत. आणि त्याचमध्ये इथं बनणारं जेवण हे खूपच अप्रतिम आणि चुलीवरचं जेवण इथं चालू होतं बनवणं. नमस्कार, आम्ही मुदखेड तालुक्यातील तिरकसवाडी या गावातून या हिंददी चादर या कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. आम्ही जवळपास 30-35 जणी आलेलो आहोत या कार्यक्रमासाठी. आणि हे कार्यक्रमाची रूपरेषा आणि एकदम सुंदर नियोजन करून आम्ही आश्चर्यचकित झालो. एवढा सुंदर कार्यक्रम आणि एवढी सुविधा लोकांसाठी केलेली आहे की त्या कार्यक्रमाचं असं न मोल करावं. इतकं सुंदर जेवण, जेवणामध्ये एकदम नामांकित सगळे आयटम, जे म्हणेल ते खाता येतील अशी सुविधा, पाण्याची व्यवस्था, कार्यक्रमामध्ये बसण्यासाठी एकदम
सुनियोजित असं बैठक व्यवस्था आणि एवढं सुंदर जेवणाची टेस्ट आहे की बस सांगता सोय नाही. तर मित्रांनो, अत्यंत उत्तम अशी सोय या हिंददी चादरमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही जरी इथं आले असाल तुमच्या परिवारासोबत, मित्रासोबत, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लंगरची चव कशी होती, इथले पदार्थ कसे होते तेही नक्की सांगा. आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जय महाराष्ट्र.